शिवसेनेच्या बाजूने इथला मतदार आहे. सामान्य कार्यकर्त्याला ताकद कशा पद्धतीनं शिवसेनेमध्ये द्यायची, तर ते फक्त एकनाथजी शिंदे साहेब होते. एकनाथ भाईंनी जी काय ताकद दिली, जी काय लढण्याची ऊर्जा दिली, उद्धव ठाकरे साहेबांसोबत काम करत होते आणि त्यांना लिमिटेडच एक प्रायव्हेट कंपनी चालवत होते गेली 10 वर्ष. त्यामुळे त्या कंपनीच्या बाहेर त्यांना पडू वाटलं नाही. जे लोक त्यांच्यासोबत आहेत ती सोन्याचे चमचे ताटात जेवणारे लोक आहेत. सोलापूर महानगरपालिकेमधला ज्याला कोणी मारहाण झाली म्हणून तक्रार दिली तो कार्यकर्ता नव्हता. एक ब्लॅक लिस्टेड काळ्या यादीत जाणारा गेलेला एक कॉन्ट्रॅक्टर होता. चुकीच्या पद्धतीनं काम करणारे, त्याच्यावर अनेक आरोप आहेत, हे कागदोपत्री सिद्ध आहे. काही अधिकारी इथं भ्रष्ट पद्धतीनं काम करतात. 12 तासानंतर माझ्यावरती गुन्हा दाखल केला जातो. मी हे घाबरून राजकारण समाजकारण कधी सोडणार नाही. घाण लागणार आहे आणि हे लावणारे पण त्यातच असतात. शेवटी मला लावतात म्हणजे ते त्यांचे हात त्यातच असल्यामुळेच लावत असतील. जे सत्य आहे ते सत्य. याला बदनामीचं कसं षडयंत्र करायचं हे प्रयत्न ह्या पोलिसांच्या माध्यमातून, आणि हे पोलीस यामध्ये दोषी नाहीत, ही सिस्टीम दोषी आहे. येथे असणारा एक माजी गृहमंत्र्यांच्या हिशोबाने हे सगळं चाललेलं आहे. पण मी सोलापूर शहर मध्ये विधानसभेमध्ये इच्छुक आहे. 15 वर्षामध्ये ज्या विरोधी पक्षाकडे ज्या काँग्रेसच्या आमदार होत्या त्यांनी विकास केला नाही, हा माझा स्पष्ट आरोप आहे. माझा पप्पा येणे, माझे मामा तिनेत हे या सगळ्या गोष्टी करत विधानसभेसाठी प्रयत्न करतोय, विकासाचा मुद्दा घेऊन प्रयत्न करतोय, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही विकासाचा एकत्रित येतोय, त्या मुद्द्यावरती निवडणूक लढवतोय आणि या ठिकाणी ते गरजेचं आहे. आता तुम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्या एमआय मधल्या उमेदवारांनी देखील सांगावं, त्या काँग्रेस मधल्या उमेदवारांनी सांगावं त्यांनी आजपर्यंत या शहर मध्येसाठी काय केलंय. फार तर एखादा नगरसेवक या ठिकाणी इच्छुक आहे, तो म्हणेल माझ्या वॉर्डात 4 वर्षाखाली हे काम केलं या ठिकाणी. म्हणून मला ते चॅलेंज आहे, जे कोणी दुसऱ्या पक्षातून उमेदवार आहेत त्यांनी सांगावं विकासाचा मुद्दा त्यांनी बोलू शकतात का, की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना भाजप युतीच्या पाठीशी हिंदुत्वाचं मतदान 100% राहील. जिजामाता हॉस्पिटल हे या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी अनेक गैरसोयी होते. त्या ठिकाणी 15 लाख रुपयाचं काम. 3 टर्म आमदार असणाऱ्यांचं घर 200-400 मीटरवरती आहे. त्या ठिकाणी आम्ही 10 वर्षापासून बंद असलेली लिफ्ट ही आता आम्ही चालू केली. त्यासाठी टीका करत असताना त्यांच्या डोळ्यावर एखादी झापड असेल की ते त्यांची सत्ता आहे का तुम्ही चौकात बोर्ड लावली, काँग्रेसची फोटो, विरोधी पक्षाच्या नेत्यांची फोटो आणि टेबल घेऊन तुम्ही का फॉर्म भरला? म्हणजे तुम्ही लाडक्या बहिणीचा फसवणूक केली का? योजना घेताना लोकांपर्यंत पोहोचताना तुम्हाला ती योजना पाहिजे. आणि जेव्हा महिलांना योजना मिळायला लागली की यांच्या पोटात दुखायला चालू झालं. बरोबर नेरेटिव्ह आणायचं, हे बंद होणार. होय, हे बंद होऊ शकते. ही योजना खरोखर 2 महिन्यांनी बंद होऊ शकते जर विरोधी पक्षाच्या काँग्रेसची सत्ता आली तर. तिथं प्लॉटिंगचे रेट वाढावे आणि तिथून पैसा हे शेतकऱ्यांच्या नरड्यावर पाय ठेवून उपसाव्यात, ही एक स्वप्न त्यांचं दुभंगलंय. त्याचं पोटदुखी ही आता दिसते. अहो, तुम्ही 100 मीटरचं रस्त्याचं उद्घाटन 3दा करणारे लोक भीष्म पितामह म्हणलं जातं असे आपल्या नरेंद्रजी मोदी साहेब यांच्यावर आपण टीका करावी का? किंवा या सगळ्या विमानतळाच्या प्रश्नावर आपण बोलण्याची नैतिकता आहे का? आपण 15 वर्षामध्ये विमानतळ सुरू करण्यासाठी काय केलं, तुमच्या पप्पांनी काय केलं, याचा थोडासा अभ्यास करावा. या ठिकाणी मेडिटेशनची त्यांना गरज आहे. त्यांनी मेडिटेशन घ्यावं, मागचा थोडासा लेखाजोखा बघावा आणि मग ह्या विषयावर बोलावं.